यवतमाळ वाशिम मतदारसंघातून योग्य वेळी योग्य उमेदवार दिला जाईल. सुधीर मुनगंटीवार या संदर्भामध्ये तेच भाष्य करू शकतात. ते भाजपमध्ये येणार आहेत की नाही हे एकनाथ खडसेच सांगू शकतील. मला या संदर्भात अधिक माहिती नाही. यवतमाळ वाशिम मतदारसंघात योग्य वेळी योग्य उमेदवार दिला जाईल. अगदी शेवटच्या क्षणी माहितीचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. निवडणुकीमध्ये ती एक योजना असते. योग्य क्षणी योग्य उमेदवार दिला जातो. संजय राऊत यांनी काय एकदम सभ्य भाषेत टीका केली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालच्या भाषेत बोलतो, आपण कोणत्या स्तरावर आरोप करतो, तेव्हा नीच आणि निम्न शब्दाचा उपयोग पंतप्रधानांबद्दल करतो. एखाद्या कार्यकर्त्याला स्वाभाविकच राग येतो. एखाद्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला तर अशा प्रसंगी बोलतो. माहिती नाही या संदर्भामध्ये तेच भाष्य करू शकतील की ते येणार आहे की नाही. मला याच्यातली माहिती नाही. कॅन्डिडेट जाहीर होणार नाही म्हणजे कधी उशीर लागतो, पण संभ्रम कशाचा आहे. काही ठिकाणी तर शेवटच्या दिवशी कॅन्डिडेट घोषित होतो. संभ्रम असलं तर काही कारण नाही. संभ्रम नसतो. ती एक जी तुमच्या लक्षात येत नाही ती निवडणुकीमधली एक योजना असते की कोणत्या क्षणी योग्य क्षणी कॅन्डिडेट जाहीर करायचं. आता हे तुमच्या लक्षात येत नाही ती गोष्ट भाजप टीका केली होती आणि त्याला उत्तर जागा आम्ही अश्लील भाषेतली टीका केलेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगा. नाही म्हणजे कोणी अश्लील भाषेत टीका केली आणि संजय राऊतांनी काय एकदम सज्जन भाषेत केली आहे. सज्जन भाषेत केली आहे, सुसंस्कारित भाषेत केली आहे का. असं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालती येऊन बोलतो, आपण कोणत्या स्तरावर आहोत हे विसरतो. जेव्हा नीच आणि निम्न शब्दाचा उपयोग पंतप्रधानाच्या बद्दल करतो तेव्हा एखादा कार्यकर्त्याला स्वाभाविक राग येतो. साधारणतः आमच्या पक्षाचे जे नेते आहे ते संयमाने बोलतात, पण एखाद्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला अशा प्रसंगात बोलतो. यासाठी संजय राऊतही गंभीर घेत नाही, तुम्ही घेऊ नका. जाहीर यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा होते. काय कसं माझ्या दृष्टीने भाजपमध्ये व्यक्तीचे कधीच समर्थक नसतात, विचाराचे समर्थक असतात. भाजप ज्यांना समजत नाही, लक्षात येत नाही असे लोक यामध्ये उपद्व्याप करतात.